नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये काय फरक पडलेला आहे. पूर्वी एवढ्या सुविधा नव्हत्या, एवढं टेक्नॉलॉजी नव्हती. मित्रांनो, कष्टाचं काम होतं आणि मेहनत खूप होती, तरी पण लोक जास्त दिवस जगायचे आणि सुखी होते. मित्रांनो, आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, पैसे जास्त मिळतात, सुविधा आहेत, तरी पण लोक सुखी का नाहीत. लोकाला चिंता खूप आहे आणि आयुष्य पण कमी झालेलं आहे, रोगराई वाढलेली आहे. ह्याचं कारण सांगतो मित्रांनो. पूर्वीचे लोक कष्ट भरपूर करायचे, शारीरिक व्यायाम व्हायचा आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे खाद्यपदार्थ आहेत ना एकदम बिगर रासायनिक होते, म्हणजे नॅचरल होते. आता लोकसंख्या वाढल्यामुळे हायब्रिड आणावं आणलं कारण धान्य जास्त मिळतं ना. हायब्रिड आहार चांगला नाही आणि दुसरी गोष्ट मनाची शांती नाही प्रत्येकाला. ज्याच्याकडे पैसे आहेत तो पण शांत नाही आणि ज्याच्याकडे नाही तो पण नाही. म्हणजे मानसिक शांतता नष्ट झाली. त्याचं कारण स्पर्धा निर्माण झालेली आहे, आहार बरोबर नाही आणि आपण पण काही चुका केलेल्या आहेत. मित्रांनो, पूर्वी लोक मेहनत केली की पुढचा विचार करून पैसे बचत करायचे आणि बचतीची साधनं नव्हती. जमिनीत पैसे पुरून ठेवायचे, मटक्यात ठेवायचे, गादीखाली उशीखाली आणि घरच्याला न सांगता. आता आपल्या पैशाला व्याज मिळतं, इन्शुरन्स मिळतो आणि सरकारी संस्था आहे, म्हणजे पैसे खराब व्हायची भीती नाही आणि पैसे वाढतात, इंटरेस्ट मिळतं आणि मोठा इन्शुरन्स पुढची गॅरंटी मिळते. तरी का केलं जात नाही? त्याचं कारण आता एकमेकाची विचार विनिमय केला जातो आणि सल्ला करून डिसिजन नको म्हणून घेतला जातो. कारण आज काय झालेलं आहे, खर्चाकडे लक्ष जास्त आहे. ज्या भौतिक वस्तू आहेत जे की भविष्याच्या काही कामाच्या नाहीत आणि तात्पुरता त्याच्यापासून दिलासा मिळतो, अशा भौतिक वस्तू खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. म्हणजे खर्च जास्त केला जातो आणि उद्याचा अजिबात विचार केला जात नाही आणि एकामेकाशी सल्ला करून निर्णय योग्य घेतला जात नाही. टाळाटाळ केली जाते. एकाच कुटुंबात 4 व्यक्ती असतात, हजबंड वाईफ आणि 2 मुलं असतात, तरी पण एकमेकाला विचारून बचतीचं रिजेक्ट केलं जातं, बचत केली जात नाही आणि खर्च सर्वप्रथम केला जातो. मित्रांनो, ह्या चुकीच्या विचारामुळेच ताणतणाव निर्माण होतो आणि पैशासाठी शेवटी कर्ज काढावं लागतं आणि कर्ज काढून व्याज द्यावं लागतं. हा फरक झालेला आहे आणि आज काय मिळते हे बघितलं जातं, भविष्याचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. जसं मित्रांनो, पूर्वी बघा, आता स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांची मुलं स्पेशलिस्ट होत नाहीत. सुविधा भरपूर आहेत आणि त्याचा गैरवापर चालू आहे. कारण पूर्वी सुविधा नव्हत्या. कालच आपण एक बातमी ऐकली, मेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी झाला आहे. मित्रांनो, त्या मुलांची मोबाईलची तक्रार पोलीस स्टेशन डिपार्टमेंटने घेतली नव्हती. मोबाईल हरवला होता. त्याला चीड येऊन त्यांनी खूप मेहनत करून ट्युशन क्लास नसताना IPS अधिकारी झाला. हे उदाहरणं आपण पाहतो, हे पण ही उदाहरणं अशी क्वचित घडतात, जास्त नाही. कारण अन्याय अत्याचाराची चीड असेल आणि मेहनत केली तर नक्की विजय मिळतो, सक्सेस मिळते. हे कालच्या उदाहरणावरून पहा. मित्रांनो, आज काय झाले, कष्ट करायची सवय राहिली नाही आणि तात्पुरत्या गोष्टीच्या पाठीमागे लागलेले आहेत. बरेच लोक काय करतात, आता बघा, महागाई वाढणं, इन्कम कमी होणं, लोकसंख्या वाढणं, काही गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत, परंतु ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या केल्या जात नाहीत. आता मला सांगा, लोकसंख्या तर वाढणारच आहे, महागाई वाढणार आहे, स्पर्धा वाढणार आहे, पगार कमी मिळणार आहे, हे चालू आहे आता सध्या. परंतु बचत करणं हे तुमच्या हातात आहे ना. देवानं, परमेश्वरानं तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या असतात, त्याची जाण राहिलेली नाही आणि चुकीच्या मार्गानं आपण जातो, म्हणजे चुकीच्या आपण गावाला जातो आहे. मित्रांनो, प्रगतीचं गावच सापडत नाही. पैसे कमवणाऱ्याला पण सापडत नाही आणि कमी कमवणाऱ्याला पण सापडत. त्याचं कारण आहे आपण त्या टार्गेट ठेवून आपण काम करत नाही. आता मला सांगा, पैसे तर लागणार असतात, परंतु बचत केली जात नाही, केली तर चुकीच्या ठिकाणी, लालचीपोटी, SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड. आपण जी निवडतो प्रॉडक्ट, त्याच्यामध्ये कसलीच गॅरंटी नसते आणि जीवनाची पण गॅरंटी नाही, परंतु खर्चाची गॅरंटी आहे ना. मग हे असं केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, प्रॉब्लेम आपल्या हातानं वाढवला जातो आणि शेवटी मग दुसऱ्याला प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, मी गेली 25 वर्ष LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे. आज आम्ही गेलं की बचतीचं सांगितलं की लोक म्हणतात, बरेच म्हणतात इंटरेस्ट कमी मिळतं आहे, एवढे दिवस काय करायचे. मित्रांनो, आपण जे लोन काढतो बँकेचं, हाऊसिंग लोन, कुठले पण लोन, किती 20-20, 25-25 वर्ष हप्ते भरतो का नाही. किंवा शाळा कॉलेजमध्ये मुलाला आपण शिकवतो, मोठी डिग्री पाहिजे असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवायचे असेल तर जास्त वर्ष शिकावं लागतं का नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीला जास्त वेळ दिला तर जास्त फायदा होतो नाही, हे साहजिक आहे नाही. हे साधी गोष्ट आहे. आपण काय करतो, प्रत्येक वेळी वेगळा नियम लावतो, सत्य सोडून असत्य गोष्टी आपण बोलत असतो किंवा करत असतो. मित्रांनो, तिथंच आपली चूक होते. जसं कसं, आता डॉक्टर व्हायचं असेल तर जास्त शिकावं लागतं, मोठा IPS अधिकारी, म्हणजे कुठलाही मोठा कलेक्टर, तहसीलदार हे होण्यासाठी जास्त शिकावं लागतं ना, जास्त अभ्यास करावा लागतो. मग बचतीला का तसं करत नाहीत. म्हणजे आपण काय करतो, सत्य नियम सगळीकडे लावत नाही, आपल्या सोयीनुसार आपण त्याचा
यूज करतो, त्याच्यामुळे आपल्याला यश मिळत नाही मित्रांनो. आज मला सांगा, पगार पुरत नाही असे बरेच लोक आम्हाला म्हणतात, पैसेच उरत नाहीत. मित्रांनो, पैसे उरत नाही तर शेवटी कुणाला त्रास होणार आहे? सांगणाऱ्याला कधीच होणार नाही. एखादा सत्य चांगलं सांगतो आणि त्याचा त्रास त्याला कधी होत नसतो, त्याला ते कळतं म्हणून तो सांगत असतो. जसं डॉक्टरला कळतं आजाराचं म्हणून आपण औषध गोळ्या गपचूप घेतो का नाही, सकाळ दुपार संध्याकाळ तपासणी फीस देतो त्यांना. बऱ्याच काही गोष्टी आपण करतो आणि विश्वास ठेवून करतो. तसं विश्वास ठेवला पाहिजे चांगल्या गोष्टीवर. आता चांगल्या गोष्टीवर लोकांचा विश्वासच राहिलेला नाही आणि चुकीच्या गोष्टी कशा खऱ्या आहेत हे सिद्ध करतात. आता आम्ही गेली 25 वर्ष झालं आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. LIC ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. इथं धोका नाही, भीती नाही, इन्शुरन्स दिला जातो, पैसे वापरायला मिळतात मित्रांनो. तरी पण काय करतात, आम्हाला लगेच उत्तर दिलं जातं आमच्याकडे पैसेच नाहीत. मित्रांनो, असं आपण मार्केटमध्ये म्हणू शकतो का दुकानदाराला आपल्या मुलाच्या शिक्षणाची क्लासची फीस भरायची आहे, शाळा कॉलेजमध्ये पैसे भरायचे आहेत, अन्न वस्त्र निवारासाठी लागणारे गरजा असतात त्यासाठी दूध, आपल्या रोजच्या ज्या गरजा आहेत किंवा आपले पैसे लागतात, कपड्याचं दुकान आहे, किराणा, तिथं जाऊन आपण म्हणू शकतो का पैसेच नाही, वस्तू द्या, मिळतात का? आणि त्याचे रेट वाढतात का कमी होतात? म्हणजे काय होतं, लढाईच म्हणजे चांगल्या गोष्टीची लोकांना सवयच नाही किंवा त्या चांगल्या गोष्टीला टाळलं जातं. हे आमचा अनुभव सांगतो मित्रांनो. पूर्वी जसं मी सांगितलं, बचतीला तुमचे पैसे सुरक्षित राहत नव्हते, त्याला इंटरेस्ट मिळायचं नाही, त्याला गॅरंटी नाही, तरी पण ते करायचे लोक. आणि घरातल्या व्यक्तीला चोरून न सांगता त्याचा उद्देश एक होता की त्याला अडथळा येऊ नये, कारण काही चांगल्या गोष्टीला अडथळा येऊ नये म्हणून ते तसं करायचे. परंतु आत्ता काय करतात, डिस्कस करतात घरामध्ये. आम्ही LICच्या पॉलिसीच्या संदर्भात आम्ही सेव्हिंग अकाउंटच्या LICच्या सेव्हिंग अकाउंटच्या संदर्भात आम्ही बोललो तर म्हणतात आम्ही विचार करून सांगू. मित्रांनो, चांगल्या गोष्टीला विचार करायचा असतो का? आपण कधी म्हणतो का कोणाला जेवण करायचं का नाही, सांगू विचार करून. आपण जेवण का करतो मग? मित्रांनो, ज्या आवश्यक गरजा आहेत त्या कराव्याच लागतात. नाही केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर काय होतं, त्याचे परिणाम भविष्यावर होतात ना. तसंच आहे ना, चांगल्या गोष्टीसाठी विचार करायचा नसतो मित्रांनो. आणि चांगली गोष्ट जास्त लोकांना विचारलं तर प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने उत्तर देत असतो. आता काही लोक काय म्हणतात, काय करायचे, LICची बचत न करणारे लोक किंवा ज्यांना आवडत नाही ते, आणि मग हे पण निगेटिव्ह होतात. आपण जी चर्चा कोणाशी करायची असती, जो सक्सेस झालेला आहे, यशस्वी माणसाची आपण संगत केली पाहिजे, त्याच्या सानिध्यात राहिले पाहिजे. आता काय करतात, हे कलियुगामध्ये काय, जसं सतयुग होतं आणि आता हे कलियुग चालू आहे मित्रांनो. कलियुगामध्ये काय असतं, सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या जातात. चुकीचं त्यांना सत्य आहे असं कळतं. जसं आभाळ टेकल्यासारखं वाटते ना, टेकले का, म्हणजे असत्य गोष्टीला सत्य मानलं जातं आणि ती गोष्ट केली जाते. आणि सत्य सांगणाऱ्याला त्याचं ऐकलं जात नाही किंवा त्याला टाळटाळ केली जाते. जसं आता पूर्वी बघा, जे हुशार लोक आहेत त्याला किंमत होती. आता हुशार लोकांवर हल्ला केला जातो, त्यांचा तिरस्कार केला जातो, त्यांचं ऐकलं नाही, उलट त्याला कसं खराब करायचं, बिघडवायचं हे काम केलं जातं. ह्यालाच कलियुग म्हणतात. कलियुगामध्ये खोट्या गोष्टी जास्त केल्या जातात आणि त्याच्यामुळे मानसिक त्रास आहे आणि सुखी कोणीच नाही. आता जे पैसे कमवले तो पण सुखी नाही, जे नाही ज्याच्याकडे पैसे तो पण सुखी नाही. कारण हे जे पैसे कमवत नाहीत, आता बघा अपहरणाची संख्या वाढली आहे, चोऱ्या, दरोडेखोर, आता तर बघा ऑनलाईन फ्रॉड चालू आहे जास्त. म्हणजे कसं होतं, जे चांगल्या माणसांनी कष्ट करून पैसे कमवलेत ना, त्याला ते सुखानं खाऊ देत नाहीत मित्रांनो. त्याला व्यत्यय आणतात, त्याला मानसिक त्रास देतात, त्याला आर्थिक त्रास देतात. जसं चोरं कुठं चोरी करतात, ज्याच्याकडे पैसे त्याच्याकडे करतात ना. म्हणजे चांगल्या माणसाला सुद्धा आता त्याचं ऐकून पुढे लोक काय करायचे, चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन ऐकायचे आणि आपल्या आयुष्यात सुधारणा करून घ्यायची. तो काळ राहिलेला नाही आता. आता शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जे एखादा विद्यार्थी हुशार असेल ना, त्याला टॉर्चर केलं जातं, त्याचं ऐकलं जात नाही. तसं मित्रांनो काय होतं, त्याच्यामुळे आपली जिंदगी कधी सुधारत नाहीत. आम्ही बचत करा म्हणून सांगतो तर आम्हाला काय म्हणलं जातं, पैसेच उरत नाहीत. आणि आम्ही म्हणलं पुढे कसं करणार, तर बघू नंतर. म्हणजे खड्डा खोदून ठेवायचा आणि त्याच्यात जायचा, असा प्रकार चालू आहे. तुम्हाला कोण तर पैसे देईल का, कर्ज तर मिळेल का? मित्रांनो, पूर्वी काय होतं, लोक मेहनती होती आणि चांगलं सांगायचे ना ऐकायचे, ते राहिलं नाही. आत्ताच्या सध्याच्या काळात आपली मुलंसुद्धा आपलं ऐकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. मी सांगतो 100% म्हणता येत नाही, पण पर्सेंटेज वाढत चाललं आहे. बरेच मुलं आईवडिलाचं ऐकत नाही. आता मी कित्येक स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिले, त्यांची मुलं डॉक्टर बनत नाहीत. आईवडिलाची इच्छा असते की नाही, आपण एवढं फाउंडेशन तयार केलेलं आहे, आपल्या मुलांना आपलं डॉक्टर हवं, हे सांभाळलं पाहिजे पुढे चालून. कारण त्यांनी खूप मेहनत करून पूर्ण बिझनेसचा सेटअप बसवलेला असतो मित्रांनो. परंतु तो पुढे जर वारसा हक्कानं नाही चालवलं तर काय होईल, त्यांची मेहनत पुढच्या पिढीला फायदा होणार नाही ना. ऑलरेडी सगळं सेटअप असतो ना बसवलेला. परंतु काय होतं, मुलं ऐकत नाहीत.
मी बऱ्याच डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची मुलं ऐकत नाहीत. आता ऐकत नसेल तर काही इलाज नसतो मित्रांनो. जसं आम्ही बचत करा म्हणून आम्ही आता ऑडिओ व्हिडिओ का पाठवतो, कारण आता सांगायला आम्ही तयार आहेत, परंतु ऐकणाऱ्याला वेळ नाही, ऐकणाऱ्याला टायमिंग नाही, आणि ऐकलं तर काही करत नाहीत. म्हणून आम्ही व्हिडिओ का पाठवतो, तुमच्या वेळेनुसार तुम्ही ऐकू शकता. आणि ऐकून सोडून दिलं जातं, काही व्हिडिओ पण ऐकले जात नाहीत. मित्रांनो, चांगल्या गोष्टी नेहमी ऐका आणि करा. कर्म हे श्रेष्ठ आहे, कधी पण. पूर्वी पण होतं, आता पण आहे, पुढे पण राहील. कर्म आणि मनात येणारे विचार आणि कर्म. कारण विचार तर सगळ्याच्या मनात येतात. प्रत्येकाला श्रीमंत व्हावं वाटतं, प्रत्येकाला मोठं व्हावं वाटतं, परंतु मोठं व्हावं वाटतं त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते आणि कंटिन्युटी पाहिजे, सातत्य. जसं आता 1 कोटी रुपये पाहिजेत आपल्याला, तर नुसतं मनात तर सगळ्याला वाटतं 1 कोटी पाहिजे, पण 1 कोटीसाठी आपण बचत केली पाहिजे. जसं 5,000 रुपये जर भरले, वय 25 असेल, तर 60 वर्षी 1 कोटी मिळतील. परंतु आपण उशीर केला तर तसे ते पैसे कमी होतात. समजा 5-5 वर्षाचा उशीर केला तर खूप पैसे कमी मिळतात. म्हणजे काय होतं, म्हणजे आपणच आपल्याला हरवतो. चांगल्या गोष्टी न केल्यामुळेच वाईट दिवस येतात मित्रांनो. आज मानसिक शांतता नाही, आणि आज लोक रोगराई आहे पसरलेली आहे, कारण चिंता, प्रत्येकाला काळजी आहे. नुसती काळजी केली जाते, त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं जात नाही आणि टिकवलं जात नाही. मित्रांनो, आता बघा, कायदा हे गोवा गुटखा व्यसन करू नये म्हणून, तरी पण खाल्लं जातं. आता काही मित्रांनो, असे काही 1-2 वाक्य आमच्यातनं जातात, काही लोकांना त्याचा राग पण येईल, परंतु सत्य आहे ते सांगावंच लागेल मित्रांनो. कारण काही एखाद्या कुटुंबामध्ये एखादा माणूस दारू पित असेल, त्याच्या मिसेसनं सांगितलं पिऊ नका म्हणलं तर डबल पितो तो. म्हणजे कसं आहे, चांगलं सांगितलं तर उलटं जास्त केलं जातं. तसंच आहे बघा. आता आम्ही बचत करा म्हणलं तर काय केलं जातं, खर्च वाढवला जातो. कित्येक लोक LICच्या पॉलिसी न भरता आयफोन घेतात. घेऊ नये असं नाही मित्रांनो, माझा अधिकार नाही सांगायचा, परंतु चांगल्या गोष्टीसाठी काही बोलावंच लागतं, कुणीतरी बोलावंच लागतं. पूर्वी तर समाजाचं ऐकायचे लोक, आता घरच्या माणसाची घरची माणसं ऐकत नाहीत, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर चांगल्या गोष्टीसाठी कोणतं सांगावं लागतं आणि ऐकलं पाहिजे मित्रांनो. आम्ही सांगितलं तर काय म्हणतात, पैसे शिल्लक राहत नाहीत. आता मला सांगा, पैसे शिल्लक राहत नाहीत ही तुम्ही बोलता ती बरोबर आहे, तुमचं चूक नाही, परंतु ठेवायला पाहिजे का नाही. पैसे शिल्लक राहत नाहीत, परंतु काय केलं पाहिजे, त्याला आपण काटकसर केली पाहिजे. आपण सगळे खर्च करतो, पैसे कसे शिल्लक राहतील. माणूस बघा, कोणाला 20,000 पगार मिळतो, कोणाला 50,000, कोणाला 1 लाख, 2 लाख, वेगवेगळे इन्कम प्रत्येकाचं वेगळं आहे ना, आणि खर्च तशाच पद्धतीने होतो. म्हणजे याचा अर्थ पैसे कोणाकडेच शिल्लक राहत नाहीत, ठेवावे लागतात. कारण इन्कम वाढेल तसं माणसाचा खर्च ऑटोमॅटिक वाढतो, किंवा गरजा वाढतात, किंवा अपेक्षा वाढतात. तसं काय होतं, इन्कम वाढल्यानंतर आपण असा विचार करत नाही की आता ही बचत करावी, उलट खर्च वाढवला जातो. आता आलेलं उत्पन्न नोकरी व्यवसायात नाही, त्याच्यातनं आपण सगळे खर्च केले तर पैसेच उरणार नाहीत, असं कधीच होऊ शकत नाही. मग पैसे कमवायचं वेळ पण संपून जातं. मग लक्षात येतं की आम्ही सांगितलेलं. मित्रांनो, काय होतं, जेवढा तुम्ही उशीर कराल चांगल्या गोष्टीला, तेवढं तुम्ही तर संकटात जाल, पण अख्खं कुटुंब संकटात जातं, आणि अख्खा समाज, देश पण संकटात जातो. कारण आपण ह्या देशामध्ये राहतो मित्रांनो. आता बघा, नोकरीची प्रॉब्लेम आहेत, पगार मिळत नाही. मला सांगा ना, योग्य पगार मिळतो का, नोकऱ्या नाहीत, महागाईने वाढते. हे कशामुळे झालं, ही लोकसंख्या वाढीमुळे. आणि लोकसंख्या कोण वाढवली, आपणच वाढवली ना. आपणच भविष्याचा विचार करून प्लॅनिंग केलं नाही म्हणून ही वेळ आली. मला सांगा, जगामध्ये जेवढे राष्ट्र आहेत ना, काही राष्ट्राची लोकसंख्या फार लिमिटेड आहे. तुम्ही बघा, अभ्यास करा गुगलवरनं. आता काय टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला काही पण चेक करता येतं. बघा, आता ज्या राष्ट्राची लोकसंख्या मर्यादित आहे ना, तिथं बघा तिथला चलन दर बघा, डॉलर कितला आहे, पाऊंड कितीला आहे, बरेच चलन किती, त्याची व्हॅल्यू किती आहे, आणि आपल्याकडे का रुपये घसरतोय. त्याचं कारण काय होतं मित्रांनो, आपण जी गोष्टी करतो त्याचे इफेक्ट होतात सगळीकडं. आणि लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालेलं आहे, आपलं चलन दर कमी होतो आहे, महागाई नाही, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यावर लोड येतो, आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे डेव्हलपमेंट होत नाही. आता काही पूर्वी कसं म्हणायचे लोक, जास्त मुलं असली की जास्त कमी होते. पण त्यांना कसं शिक्षणाचा अभाव होता आणि प्रॅक्टिकल नॉलेज कमी होतं. म्हणजे कसं, आता मला सांगा, उत्पन्न, पैसे कमवण्यासाठी भांडवल तर लागतं ना. मुलांनासुद्धा शिकवायला 20-22 वर्ष पण त्याला पैसे ठेवावे लागतील ना. म्हणून तर काही बघा, मुलं हुशार असूनसुद्धा मोठे बनू शकले नाहीत, कारण त्यांना पैसा नाही शिक्षणासाठी. आणि भारतामध्ये काय, मला सांगा, शिक्षण फुकट नाही, पेन्शन नाही, आणि वैद्यकीय सेवा नाही. आता ही 5 लाखाची पॉलिसी आहे म्हणतात मेडिक्लेमची. मला सांगा, मग आता जे पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये काय झालं प्रकार पहा ना. मग म्हणजे कसं होतं माहिती आहे का, 5 लाखाची पॉलिसी आहे, काही गोष्टी आहेत हे म्हणायला आहेत मित्रांनो. प्रत्यक्षात जर तिथं ट्रीटमेंट नसेल, सुविधा नसेल, किंवा त्यांनी दिली नसेल तर काय करणार. म्हणजे मेडिकलची सोय नाही,
पेन्शन नाही, आता त्या सरकारी नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही, आणि आपल्याला शिक्षण मोफत नाही. मग तिन्हीसाठी आपण तयारी करावं लागेल ना आपल्या मुलासाठी, तर ते पिढी सुधारेल ना. आता काही काही वेळेस असं पण घडतं, पैसे पुरवले जातात पण मुलं शिकत नाहीत. हा भाग वेगळा आहे, 2 पार्ट आहेत मुलांचा, परंतु आईवडिलांनी पैसे तर दिले पाहिजेत ना. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये काय होतं आहे, चुकीचे पावलं उचलले जातात आणि चुकीचं कसं खरं आहे हे सिद्ध केलं जातं. आम्हाला सांगतात पैसे नाहीत ना. मित्रांनो, आम्हाला सांगू शकता, आम्ही ऐकेन पण, परंतु तुम्ही दुकानदाराला सांगू शकता, मुलाची ट्युशनची फीस भरायची तिथं सांगू शकता. आणि माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे मित्रांनो, याच्यात लक्ष नाही. कारण आपली गॅरंटीज नाही, आणि पण जबाबदारी तर वाढत आहेत. जसं बँका काय करतात माहिती आहे का, तुमची नोकरी चांगली असेल तर सुद्धा जामीन घेतात, जामीन घेऊन प्रॉपर्टी मॉर्गेज करतात, प्रॉपर्टी मॉर्गेज करून इन्शुरन्स घेतात. काय हे सिक्युरिटी काय घेतात, जास्तीत जास्त सिक्युरिटी का लावतात, कारण एकातनं जर काय प्रॉब्लेम आला तर दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन बँक आपलं लोन रिकवर करण्यासाठी. परंतु माणसं तसं करत नाहीत. आता बघा, सरकार पण काही कायदे काढले जातात समाजाच्या हितासाठी, परंतु कायद्याला विरोध केला जातो. जसं हेल्मेटचा कायदा आहे, हेल्मेट बंद ठेवा म्हणून काय समिती आहे. किंवा मला सांगा, आज 4 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी आहे, माणसाला नाही. माझं काही दिवसाला माणसाला पण होईल, कारण लोक ऐकत नाहीत. आणि मला सांगा, आपल्यावर जबाबदारी आहेत. उद्या देव न करू माणसाच्या जीवनामध्ये 3 संकट असतात, डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज. मोठा आजार कधी येईल सांगता येत नाही, आणि डेथ कधी होईल सांगता येत नाही. डेथ तर नक्की आहे, परंतु कधी होईल सांगता येत नाही. अर्निंग स्पॅनमध्ये जर डेथ झाला तर रोजचं येणारं उत्पन्न बंद होईल, सगळं यंत्रणाच आपलं घर उद्ध्वस्त होईल, आणि मोठा आजार माहीत नाही. मित्रांनो, ह्या 3 गोष्टी माहीत नाही, त्यासाठी इन्शुरन्सची गरज. इन्शुरन्स म्हणजे फक्त पैशाची गॅरंटी. नुकसान त्यांनी लिहून घेतलं आहे आणि प्रॉफिट फक्त दिलं आहे, प्युअर प्रॉफिट. मित्रांनो, त्याच्यात काही नाही झालं तरी पैसे वाढवून मिळतात, आणि झालं तरी मिळतात. म्हणजे पक्का आधार आहे ना, गॅरंटेड. तुमच्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, तुम्ही पार पाडू शकत नसेल तरी इन्शुरन्स पार पाडतं, आणि इन्शुरन्स केला जात नाही. पूर्वीचा काळ ऐकून घ्यायची तर तयारी होती, आता तर ऐकलं पण जात नाही. मित्रांनो, हे काळ असा अविचारामुळे किंवा चुकीच्या गोष्टी खऱ्या मानल्या जातात. आता मल्टी मार्केटिंग कंपन्या इतक्या येतात आणि फसवून जातात, तरी तिथं पैसे गुंतवले जातात. नावं बदलू येतात, तेच लोक असतात. कारण काय होतं, लालची पोटी. जसं टोरेसचा घोटाळा झाला, 7% इंटरेस्ट रेट सरकारी बँका, नॅशनल बँका वर्षाला देतात 7%, आणि हिने 7 दिवसाला देत होते. 7% आठवड्याला द्यायची. मग लोकांना ते आवडलं. मग मला सांगा, अशा खोट्या गोष्टीत खोट्या विचारानं जर चालत असेल तर कसं भविष्य चांगलं होईल. आणि आता नवीन पिढीला तर अजिबात पडत नाही इन्शुरन्स. त्यांना तर फक्त म्युच्युअल फंड, SIP. मित्रांनो, जीवन हे गॅरंटेड नाही, जबाबदाऱ्या गॅरंटेड आहेत, हे लक्षात घ्या. आणि आता मला सांगा, आता इन्कम फ्लो येऊन जर आपल्याला ही अडचणी आहेत, उद्या आपलं उत्पन्न बंद झाल्यावर कसं करणार मला सांगा. आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे. जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू आहेत. पावसाळ्यात 4 महिने पावसाळा असतो, त्याच्यापैकी 2 महिनेच पाऊस पडतो. तर आपण काय केले, धरणं बांधली, धरणाची दारं अडवतो, पावसाळ्यात पाणी भरून घेतो, आणि हिवाळा आणि उन्हाळ्यात वापरायला मिळतं. तसंच आहे ना, तुमचं इन्कम फ्लो जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बचत करायला पाहिजे, आणि बचतीची जागा पाहिजे ना चांगली. धरणाला जर समजा होल असतील तर काय होईल, पाणी राहील का. तसं त्याचे लिकेज पहिलं बंद करावं लागतात ना. तसं आपल्याकडे लिकेज काही लोक पॉलिसी काढतात, सुरुवातीलाच म्हणतात आम्हाला पैसे कधी मिळतील, लोन कधी मिळेल, भरण्याच्या अगोदरच. म्हणजे स्ट्रॉंग व्हायचं सोडून दिलेलं आहे, फक्त डिक्रीज चालू आहे, घसरण चालू आहे मित्रांनो. मग ह्याच्यामध्ये काही लोकांचा फायदा होतो ना. मला सांगा, जे पैसे बचत करतात त्यांचा फायदा आहे. आज श्रीमंत लोकांचा फायदा आहे ना, कारण ते पैसे काय आहे बघा, श्रीमंत लोक पैसे ठेवतात आणि हे काढतात. बँकेत पण तसंच आहे ना, काही लोक FD करतात आणि ते लोन दिलं जातं ना. मग काय होतं, कमजोर माणूस नेहमी काढत असतो पैसे, आणि श्रीमंत माणूस ठेवत असतो, हा प्रकार आहे. जसं काही लोक सुसाईड करतात, काही लोक ट्रीटमेंट घेतात. असं का होतं, त्याचा पाठीमागचा जरा अभ्यास करा. प्रकरणं काय होतात आणि कशामुळे होतात. स्लो पॉयझन आहे मित्रांनो. चुकीच्या गोष्टी हळूहळू घडत असतात, आणि एका दिवशी ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जातं. जसं एखादा आजार वाढत गेला तर काय होईल, डॉक्टरही काही करू शकत नाही, औषधी काही करू शकत नाही, आणि झालेला खर्च पण नुकसान आहे का नाही. कधी कधी माणसं पण मरतात आणि पैसे पण जातात, दोन्हीकडनं दिवाळा निघतं ना. मग हे जी संकट येतं ना, एका दिवसात आलेलं नसतं, हळूहळू येतं, स्लो पॉयझन आहे. मग आपण वेळीच रोखलं तर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला फायदा होईल ना, दिलासा मिळेल ना. परंतु तसं केलं जात नाही. आता बघा, काही लोक 100 रुपये रोजसुद्धा बचत करत नाहीत.
मुलाला 20 लाख रुपये कुठून आणणार मला सांगा. 100 रुपये ठेवले तर 20 लाख मिळतात, कारण तुमचे 10 लाख तयार होतात, 9 लाख, आणि आम्ही 11 लाख देतो, 20 लाख तयार होतात. म्हणजे काय होतं, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल. बरं, उद्या काय झालं, ही गुंतवणूक अशी आहे LIC ऑफ इंडियातली की तेवढी गॅरंटी आज दिलेली आहे, असं बाहेर होत नाही पोस्टात बँकेत कुठंच. आणि ही सरकारची संस्था असल्यामुळे धोका भीती नाही, मग हे केलं जात नाही. म्हणजे काय होतं, आपण ज्या गोष्टी करायला पाहिजेत ती केलं जात नाही. जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केलं तर काय होईल, नापास. शेतकऱ्यांनी पेरणी केलं तर गवत उगवणार, धरणाची दारं अडवली नाही तर पाणी प्यायला मिळणार नाही, रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल, डेथ, आणि पैसे जाऊन डेथ. म्हणजे दोन्ही बाजूनं नुकसान होतं, आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सांगतोय. आता थोडी बचत नाही केली तर काय होईल. आता काय असते माणसाच्या जीवनामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये खर्च कमी असतो, लग्न झालेलं असतं, मुलं बाळं लहान असतं, त्यावेळेस खर्च कमी असतो, मग त्यावेळेस बचत करत नाहीत, त्यावेळेस पटतच नाही. धक्के खाल्ल्यानंतर पटतं बऱ्याच लोकांना, आणि पुन्हा काहीच करता येत नाही. मग आपला गैरफायदा दुसरे घेतात ना. आपण दुसऱ्याला चान्स देतो मित्रांनो. आपण चुकीचे कामं केल्यामुळे दुसऱ्याचा फायदा होतो, आणि काही लोक चुकीचे कामं करायला सांगतात आणि त्याचं ऐकलं जातं. मित्रांनो, बचत जर नाही केली ना तर पैसे कमवायचे वय संपेल, आणि पुन्हा पैसे कर्ज पण मिळणार नाही, आणि आर्थिक कोंडी तयार होते. पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत. आता बघा, लोकसंख्या वाढल्यामुळे काय, गरिबी वाढणार, लोकांना कामं मिळत नाही, मिळाले तर कमी पगार असतो, ते पण टिकेल गॅरंटी नाही, ते पुरत नाही. आणि आपण काय केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाची चूक आपली आहे मित्रांनो, ते आपण मान्यच करत नाही. आपण खर्च भरमसाठ वाढवलेला आहे. बघा, पूर्वीचा विचार करा ना, पूर्वी लोकांना साहित्य साधनं नव्हती तरी जास्त दिवस जगायचे आणि सुखी पण होती. आता एवढे साहित्य साधनं आले, त्याचा किती गैरवापर आहे. मला सांगा, मोबाईल होता का पूर्वी 30-40 वर्षापूर्वी? नाही. आता मोबाईल आहे, त्याचा रिचार्ज आहे, तुमचेच पैसे आहेत, पण कसे चाललेत हे बघा. आणि आपण काय करतो, सगळ्या गरजा लक्झरी. बघा, पूर्वी कसं होतं, गॅस नव्हता, आता गॅस आलेला आहे. मोबाईल नव्हता, मोबाईल आहे. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे. मला सांगा, हे सगळे आता साधनं किती आहेत बघा. सगळं टेक्नॉलॉजी सगळं झाल्यामुळं काय झालं, पैसे त्याच्यावर खर्च वाढलेला आहे. मेन बेसिक काय आहे माहिती आहे का, खर्च वाढवला आहे. पैसे कसे पुरतील, आणि पैसे न ठेवल्यामुळे पैसे वाढणार नाहीत, आणि पुढच्या गरजेसाठी तुम्हाला मिळणार नाहीत. हे दुष्टचक्र तयार झालं, आणि हे केलं आहे आपण. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्याचा विचार करू नका, परंतु तुमच्या हातात आहे ती करा ना. जसं ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून काय असतं, गाडीला ब्रेक लावलीत, गाडी थांबवता आली पाहिजे, हँडल आहे वळवायसाठी, त्याचा जर तुम्ही वापर करत नसेल आणि दुसऱ्याला दोष देऊन उपयोग आहे का. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ते केल्या पाहिजे ना. तेवढं जर केलं तर पुरेसं आहे मित्रांनो. आता ठीक आहे, आता महागाई वाढलेली आहे, पगार कमी आहे, खर्च जास्त आहे, परंतु मला सांगा, वस्तूचे रेट तर वाढतच जाणार, परंतु तुम्हाला बचत करता येते ना. मग ते करत नाही आपण सेव्हिंग करत नाही, खर्च धुमधडाक्यात करतो. बरेच लोक पैसे काय कमवणे आणि खर्च करणे, पैसे पगार येण्याच्या अगोदर किंवा व्यवसायातलं उत्पन्न येण्याच्या अगोदरच कर्ज असतं. क्रेडिट कार्डवरनं खर्च केला जातो, सगळे कर्ज काढले जातात, त्याची अगोदरच प्लॅनिंग असते खर्चाची येण्याच्या अगोदर. मग पैसेच राहणार नाहीत आणि पैसे कमवायचे पण संपेल. आणि चांगलं शिक्षण नाही घेतल्यामुळे किंवा व्यवसायाला भांडवल नसल्यामुळे किंवा चांगलं न केल्यामुळे पुढे वाईट दिवस आहेत. आणि असंच घडत आहे मित्रांनो. आता प्रॉब्लेम आपण वाढवतो आणि आपण दुसऱ्यालाच प्रश्न विचारतो. म्हणजे कसं आहे, आपण आपल्या हातात जे कंट्रोल आहे ते करत नाही, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं, की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याचा फायदा होतो. आपण जसं घराला कुलूप नाही लावलं तर काय होईल, चोराला साथ दिल्यासारखं होईल ना, त्याचं काम सोपं केल्यासारखं होईल ना. तसंच आहे, तुम्ही बचत नाही केली तर काय होईल, लोन काढावं लागेल. आणि लोन काढल्यावर कुणाचा फायदा होतो, तुमचा तोटा आणि लोन देणाऱ्याचा फायदा. आणि मीडिया म्हणजे बँक आहे. आता मला सांगा, 7% FDला इंटरेस्ट रेट आहे, तर तुम्हाला लोनला किती 10 ते 12% लावलं जातं. 7% डिपॉझिट होल्डरला दिलं जातं आणि बाकीचं बँक घेते. मग आपण आपल्याला दंड मारल्यासारखं आहे ना. आपण जर एखादी चांगली गोष्ट नाही केली तर त्याचे परिणाम आपल्यावर पहिले होतात, नंतर आपल्या मुलाबाळावर. म्हणून काही लोक गरीब आहेत ते गरीबच राहतात, मोठं होतच नाही. कारण मोठं होण्यासाठी काय करावं, तर त्याग त्रास घ्यावं लागतं. तेच आज घ्यायची इच्छा नाही. धुमधडाक्यात खर्च आहे मित्रांनो. बघा, कधी पण मार्केटमध्ये जावं, कुठले कपडा मार्केट असो, सोना मार्केट असो, कुठल्याही मार्केटमध्ये किती गर्दी असते. तिथे कॉम्पिटिशन असतं, लोकांना वाटतं आम्हाला वस्तू मिळतात का नाही म्हणून. तिथे गर्दी किती असते मला सांगा. मॉलमध्ये जावं कुठल्या पण. मित्रांनो, बचत केली पाहिजे, कारण आयुष्य खर्च होत चालले. खर्च म्हणजे परत मिळणार नाही. दिवसेंदिवस आयुष्य संपत चालले ना, आणि पैसे संपून जातात, आणि परत पुन्हा वाईट दिवस येतात. मग आपण जी कर्म कहाणी केली आहे त्याची मुलंबाळं पण आपल्याला तसं विचारतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी.
अशांतता निर्माण होते, भांडणं होतात, तक्रारी होतात. माणसाचं जीवन जगणं म्हणजे काही काही लोक सुसाईड पण करतात ना, कारण ऑप्शनच राहत नाही. थोड्या थोड्या चुका होऊन वाढत जातात. जसं बघा आता परीक्षा कसं आहे, 3च तासाचा पेपर असतं, परंतु वर्षभर अभ्यास का केला जातो? कारण वर्षभर अभ्यास केल्यावर त्याचं ते व्हॅल्युएशन असतं 3 तासाचं, आणि 3 तासाचा चान्स असतो. तसं आपण काय केलं पाहिजे, आयुष्यामधले महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत ना त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे ना, तरच विजय मिळणार ना. जसं क्रिकेट मॅच असते, ती मॅच आपल्याला वाटतं जिंकली, परंतु त्याच्या अगोदर ती सराव किती करतात. आपण आता मी तेच सांगतोय ना, पूर्वीचे लोक किती मेहनत घ्यायचे म्हणून सुखी होते. शारीरिकदृष्ट्या पण व्यायाम व्हायचा आणि पैसे पण मिळायचे आणि खर्च कमी होता. आता खर्च वाढवल्यामुळं काय झालं, पैसे पण उरत नाहीत आणि ताणतणाव ऑटोमॅटिक निर्माण होतो. आणि तणाव आल्यामुळं, टेन्शन आल्यामुळं फायदा होत नाही, नुकसान होतं, शारीरिक नुकसान होतं. आता बऱ्याच लोकांना BP आहे, शुगर आहे, म्हणजे कमी वयातच आजार चालू होतात. औषध गोळ्या खाऊन कसं तर ते जगलं जातं आणि पैसे खर्च होतात ना औषध गोळ्या हॉस्पिटलला, आणि शेवटी शरीर पण खराब होतं. मित्रांनो, त्यासाठी चांगला विचार आणि चांगलं कर्म करा. ज्यावेळेस त्रास घ्यायला शरीर सक्षम असतं त्यावेळेस घ्या. आता रिटायरमेंट झाल्यानंतर हे सगळं कळून उपयोग आहे का? आता सेविंगचं महत्त्व कोणाला कळायला पाहिजे? तरुण व्यक्तीला. त्यांनाच कळत नाही. प्रॉडक्ट पण रिस्की आणि जीवन पण रिस्की. जसं SIP शेअर मार्केट, आता ती कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटेड. आता काय बोलायची? कसं आहे, जो माणूस जाणून बुजून करते ना चुका, त्याला तुम्ही समजून सांगू शकत नाही मित्रांनो. तसंच आहे मार्केटमध्ये. आम्ही जे मार्केटमध्ये फिरतो ना, सेविंग करण्यासाठी सांगतो ना, ते लोक जाणून बुजून करतात. तसं म्हणजे चांगलं सांगणाऱ्याचं ऐकलं जात नाही, किंवा ऐकलं तर ते केलं जात नाही, किंवा केलं तर टिकवलं जात नाही. जसं आता काय 3 वर्ष पैसे भरायला पाहिजे पॉलिसीचे, 1च वर्ष भरतात आणि सोडून देतात. मग पैसे कसे मिळतील? कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते. मग पुन्हा म्हणायचं सगळीकडे सांगत फिरायचे, LICतनं पैसे बुडतात. आपण काय चुकतो हे कधीच कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम आहे. चुका वाढत जातात आणि ते दुरुस्त करायचं सोडून द्या, त्या चुकाचं ॲडव्हर्टाईज केली जाते आणि मग समाज दूषित होतो ना. एकमेकाचं ऐकून उपयोग नाही तर मग कशाला करायची? काय होतं बघा, एका टोपलीत 20 कांदे आहेत. एक कांदा खराब झाला तर 19 कांदे चांगले आहेत. ती 19 कांदे त्याला रिपेअर करू शकत नाही. हा सगळ्यांना असू शकतो. तसंच आहे समाजामध्ये आज तेच चाललेलं आहे. बघा, एखाद्यानं पॉलिसी बंद केली की दुसरा बी ऑटोमॅटिक करतो, तिसरा करतो, एकमेकाचं. आणि तू सांगत फिरतो काही उपयोग नाही, बंद करून टाका. मित्रांनो, तुम्हाला पैसे उद्या लागणार आहेत, कोण देणार आहे? उद्या जर काही आपत्ती आली, आपलं इन्कम बंद झालं, आता कोरोनासारखी बिमारी आली होती, अख्खा जग क्रश झालं, मोठा कोरोनासारखं साथीचा रोग आला होता, त्या अशा पिरियडमध्ये तुम्हाला कोण पैसे देणार आहे? संकट काय सांगून येत नाहीत मित्रांनो, परंतु आपण काय त्याची तयारीच करत नाही, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपण क्रश होतो. बचत करायला पाहिजे. जसं आणि सतयुग होतं पूर्वीच्या काळामध्ये, चांगलं पटायचं लोकांना. आता चांगलं पटत नाही, हे कलियुग त्यालाच म्हणतात, कारण खोट्या गोष्टीचं प्रमोशन केलं जातं. बघा, ॲड पण बघा TV ला कशा असतात, फेअर अँड लवलीनं चेहरा गोरा होतो का? उलट लावून साईड इफेक्ट होतात ना. मग खोट्या गोष्टीचं प्रमोशन केलं जातं आणि खोट्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात लगेच. चांगल्या गोष्टीला डिलीट केल्या जातात, चांगल्या गोष्टी केल्या जात नाही, त्याच्यामुळे भविष्य अंधारात आहे. आता बरेच लोक म्हणतात आता लय सुधारणा झाली. मला सांगा, इन्कम बघा ना, 10 ते 15,000 20,000च्या वर पगार नाही, कसं तुम्ही चालवणार? हे बघा, वस्तुस्थिती बघा. काहीतरी हवेतल्या गोष्टी सांगून किंवा ऐकून किंवा करून भविष्य कधी सुधारत नाही मित्रांनो. सत्य परिस्थिती काय बघा. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे मित्रांनो. पूर्वी असे प्लॅन नव्हते. तो प्लॅन घ्या. बचत खात्यावर कुठलीही बँक, पोस्ट बँक 4% वर व्याज देत नाही. आपण 8% देतो, गॅरंटेड देतो, लाईफ टाईम देतो आणि 15च वर्षे पैसे भरायचे. जर 1 लाख रुपये वर्षाला भरले तर 15 वर्षाचे 15 लाख होतात. त्याचे बोनस सहित 20 लाख तयार होतात आणि 20 लाखाची FD परत 1-1 लाख म्हणून दरवर्षी वाढत जाते, ती 1 कोटीपर्यंत होते. मित्रांनो, पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि काय होतं, तुम्ही पैसे बचत केली ना, त्याच्यावर लोन काढून तुम्हाला तुमची गरज भागवता येते, कारण पैशाची लिक्विडिटी आहे ना. तर आपण जर पैशाची बचत केली तर नक्की आनंद तयार होईल आणि तुमची पिढी सुधरेल आणि तुम्हाला मानसिक तणाव येणार नाही. नाहीतर अशा गोष्टी केल्या तर पैसे कुठं तर खर्च होऊन जातात. जसं काय वेळ येतो आणि जातो ना, वेळ तर आपल्याला साठवून ठेवता येत नाही. तसं जर असतं तर पृथ्वीवर कोणीच मेलं नसतं. तर मित्रांनो, काय केलं पाहिजे? पैसे ठेवता येतात, पैसे ठेवले पाहिजेत. जसं दरवर्षी शेतकरी पेरणी करतात धान्य वाढवण्यासाठी, तसंच पैसे बचत केले की आपले पैसे वाढतात. इन्कम सोर्स आहे हेच लक्षात येत नाही. जसं नोकरी व्यवसाय करून आपण पैसे कमवतो, तसे आपल्याला LICच्या पॉलिसीतनं पैसे मिळतात आणि सिक्युरिटी पण मिळते.
आपण जे घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो, वॉचमॅन ठेवतो, कॅमेरे लावतो, ह्याच्यासाठी सिक्युरिटीसाठी खर्च आहे का नाही? आपण सोनं चांदीला आपण लॉकर घेतो, ते खर्च आहे ना. ते फक्त वस्तू घरातल्या प्रोटेक्ट करण्यासाठी आहे ना. परंतु इथं काय सिक्युरिटी पण आहे आणि पैसे पण वाढतात. असं होतं का घराला गोदरेजचं कुलूप लावल्यामुळं घरातल्या वस्तू डबल झाल्यात? पण इथं होतं आहे ना, तुमचे पैसे डबल होतात सिक्युरिटी देऊन. आणि गॅरंटी पण आहे, लिक्विडिटी आहे, 1 वर्षांतर वापरता येतात. म्हणून लाईफटाईम प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. बचत करा. बचतीशिवाय पर्याय नाही. पैसे कमवायचं वय पण निघून जाईल आणि बदनामी आणि त्रासाशिवाय तुमच्या हातात खाली काहीच राहणार नाही. आणि पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबामध्ये आपण गरिबीची पेरणी करतो आहे, गरिबी वाढवतो आहे. आता बघा, कमी उत्पन्न गटात लोकसंख्या वाढत आहे. त्याचं कारण आहे कारण पैसे बचत केले जात नाही आणि पैसे नसल्यामुळे शिक्षण देता येत नाही मुलांना. शिक्षण न दिल्यामुळे चांगला पगार मिळत नाही, चांगली नोकरी मिळत नाही. हे दुष्टचक्र चालू आहे ना. आपल्यात इंडियात शिक्षण फुकट आहे का? इंग्लिश मिडियम शाळा आहे, दरवर्षी तिचा खर्च वाढतो, तिची फीस वाढते. मग आपण जर तयारीच नाही केली तर पुढे शिकवणार कसं मुलाला? आणि कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे आपला मुलगा टॉपर आला तरच त्याला चांगली नोकरी लागेल. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला मेहनत घ्यावं लागेल. मुलांना शिकवण्यासाठी पैसे लागतील का नाही? आणि पैसे नाही ठेवले तर मला शिक्षण होईल का? नाहीतर काय होईल? त्यासाठी लगेच फोन करा आणि एज्युकेशन प्लॅन घ्या. मुलासाठी मॅरेज प्लॅन आहेत, तुमच्यासाठी पेन्शनचा प्लॅन आहेत, अनेक प्लॅन आहेत वेगवेगळे. घ्या. ही सरकारची संस्था आहे. किती तर मल्टी मार्केटिंग कंपनी येतात आणि फसवून जातात. आता कित्येक वेळेस असं घडलेलं तरी काही लोक परत जातात तिकडं. तर चुका करू नका. त्याची सजा तुम्हालाच आहे. माझं जरी नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही, परंतु तुमचं नक्की आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर शाळा कॉलेजचं नुकसान नाही, विद्यार्थ्याचं आहे. परत ते भरून काढता येत नाही. जीवनामध्ये 2 चान्स असतात. एक एज्युकेशन चांगलं घेणे आणि दुसरं पैसे ठेवणे. जर एज्युकेशन चांगलं नाही घेतलं, नोकरी नाही लागली तरी आपण दुसरा सेकंड स्टेजमध्ये आपण फेल नाही व्हायचं. जर फेल झाला सेकंड स्टेजमध्ये तर पुढच्या पिढीवर परिणाम वाईट होईल आणि स्वतःला पण त्रास होईल. म्हणून लगेच बचत करा आणि मला फोन करा. ओके, थँक्यू.